टू ऑल ऑफ यू. या अगोदरच्या तासामध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा भाग यापूर्वी आपण पाहिला. ज्या स्ट्रक्चरमध्ये आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं हे पाहिलं, देर आर 7 डिफरंट टाईप ऑफ periods are there and at least about 18 different groups are there. While this modern periodic table becomes classified into the 4 different type of the blocks, in which the first block, that is the S block, second which is to be known as P block, third block which is known as the D block, and later on to that of the F block is there. या एकूण 4 वेगवेगळ्या प्रकारच्या या ब्लॉकमध्ये या एलिमेंट्सला एकूण 118 अशा प्रकारातील असणाऱ्या ब्रॅकेट्समध्ये किंवा त्या प्रकारातील असणाऱ्या छोट्या छोट्या अशा प्रकारातील असणाऱ्या स्क्वेअर्समध्ये त्या ठिकाणामध्ये डिवाइड केलेलं आपल्याला त्या ठिकाणामध्ये पाहायला भेटतं. मग असा हा जो काही मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो आहे, दॅट मॉडर्न पिरियॉडिक टेबल विच वॉज टू बी इन्व्हेंटेड बाय सर हेनरी मोसले. आणि या हेनरी मोसले यांनी त्या ठिकाणामध्ये हे जे एलिमेंट जे आहेत, तर या एलिमेंट्सची मोस्ट ऑफ द फंडामेंटल प्रॉपर्टी ही ॲटॉमिक नंबर असते हे त्यांनी त्या ठिकाणामध्ये सिद्ध केलं. आणि जे अगोदरचे ट्रेंड होते अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स ते पूर्णपणे त्यांनी त्या ठिकाणामध्ये खोडीत काढले, ज्यामध्ये की ॲटॉमिक मास जे की कन्सिडर केलं गेलं होतं मेंडेलिव्हकडून किंवा डोबेरायनरकडून किंवा न्यूलँडकडून. मग आता अशा प्रकारातील असणाऱ्या या एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन या मॉडर्न अशा प्रकारातील असणाऱ्या पिरियॉडिक टेबलमध्ये वेदर इट बिकम्स टू बी ओनली डिपेंड्स ऑन टू दॅट ऑफ द ॲटॉमिक नंबर. नो, it is not only depends on the atomic number, but this type of the classification depends upon the electronic configuration. To this electronic configuration, या इलेक्ट्रॉनिक अशा प्रकारातील असणाऱ्या कॉन्फिगरेशनच्या आधारे मग आपल्याला या प्रकारातील असणाऱ्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा नेमका काय संबंध असतो हे आपल्याला त्या ठिकाणामध्ये पाहायचं आहे. Elements that are becomes to be classified into the different groups are there. नीट लक्षात घ्या, एलिमेंट जे आहेत तर into the same group and they are becomes to be classified into the different type of the groups, that is into the same group that the elements shows the gradation into their properties. आता ग्रेडेशन अबाउट टू दॅट ऑफ द ग्रुपच्या बाबतीमध्ये देखील आणि त्याचबरोबर ती देखील असणाऱ्या प्रकारच्या पिरियडच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला कशा प्रकारे त्या ठिकाणामध्ये दिसून येतंय हा देखील भाग आपल्याला या ठिकाणामध्ये पाहायचा आहे, ज्यामध्ये की आपण हे पाहिलं की एकूण 7 वेगवेगळ्या प्रकारचे पिरियड्स आपल्याला त्या ठिकाणामध्ये दिसून येतात आणि एकूण 18 अशा प्रकारातील असणारे ग्रुप्स देखील आपल्याला त्या ठिकाणामध्ये पाहायला मिळतात. तर सुरुवातीला आपल्याला हे बघायचं आहे, सुरुवातीला आपण हे पाहणार आहोत हाऊ दॅट काइंड ऑफ टू दॅट ऑफ द ग्रेडेशन इज दॅट. तर हे ग्रेडेशन नेमकं काय असू शकतं, कशाच्या बाबतीमध्ये असू शकतं, अबाउट देअर केमिकल टाईप ऑफ द प्रॉपर्टी और अबाउट देअर फिजिकल टाईप ऑफ द प्रॉपर्टी. तर थोड्या वेळासाठी म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून आपण फर्स्ट अशा प्रकारातील असणारा ग्रुप लक्षामध्ये घेतो आहोत. फक्त फिजिकल प्रॉपर्टीच्या दृष्टिकोनातून जर विचारामध्ये घेतलं तर त्या ठिकाणामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की हायड्रोजन जो की या फर्स्ट ग्रुपमध्ये त्याला समाविष्ट केलेला आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे लिथियम, त्याच्यानंतर येतो तो म्हणजे सोडियम, त्याच्यानंतर येतो तो म्हणजे पोटॅशियम आणि त्याच्यानंतर येतो तो म्हणजे रुबेडियम. बरं, आता या प्रकारातील असणारे हे जे एलिमेंट आपण त्या ठिकाणामध्ये पाहतोय, तर या एलिमेंटमध्ये हायड्रोजन जो की जनरली आणि नॉर्मल टेम्परेचरला म्हणजे वातावरणाच्या टेम्परेचरला
तो नेमका कोणत्या प्रकारच्या स्टेटमध्ये असतो रे, तर तो असतो तो म्हणजे गॅसियस स्टेट. त्याच ठिकाणामध्ये लिथियम जर आपण बघितला तर तो आपल्याला त्या ठिकाणामध्ये सॉलिड स्टेटमध्ये आपल्याला दिसून येतो. सोडियम हा देखील सॉलिड स्टेटमध्ये आपल्याला दिसून येतो. परंतु सोडियम, लिथियम हे जे काही मेटल आहेत, दोन्ही कशा प्रकारातील असणारे एलिमेंट मेटल आहेत, पण तरी देखील सोडियम या प्रकारच्या मेटलला त्या ठिकाणामध्ये इट बिकम्स टू मच सॉफ्ट टाइप ऑफ द मेटल. इवन दो पोटॅशियम हा देखील एक प्रकारचा मेटलच येतो. पण जेव्हा आपण त्यांच्यामध्ये ग्रेडेशन पाहतो त्यावेळेला हायड्रोजनचा जर आपण ॲटॉमिक नंबर जर पाहिला तर तो नेमका किती आहे, तर तो 1 आहे. लिथियमचा जर आपण ॲटॉमिक नंबर जर पाहिला तर तो 3 आहे. त्याच्यानंतरचा सोडियमचा 11 आणि त्याच्यानंतरचा या प्रकारातील असणारा पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर जर आपण बघितला तर तो त्या ठिकाणामध्ये 19 आपल्याला पाहायला मिळतो. मीन्स दॅट इज द जसजसं तुम्ही या ग्रुपच्या खालच्या भागाकडे जाता म्हणजे टॉप कडून बॉटम कडे जाऊ लागता तसतसं तुम्हाला त्या ठिकाणामध्ये मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होताना दिसून येतं. परंतु फर्स्ट ग्रुपच्या बाबतीमध्ये या प्रकारातील असणारं जे नेचर आहे तर या नेचरच्या आधारे आपल्याला काय म्हणता येऊ शकतं मग की ग्रेड आहे. कोणता ग्रेड आहे, मेटॅलिक कॅरेक्टरच्या ग्रेड मध्ये काय झालेली दिसून येते, आपल्याला वाढ झालेली दिसून येते. इन टू द सिमिलर वे त्याच पद्धतीनं मग आपण बेरिलियम असेल किंवा त्यानंतरचा मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल, स्ट्रॉन्शियम असेल, बेरियम असेल यासारखे देखील काय आहेत हे तर मेटल्स आहेत. आणि मेटॅलिक ट्रेंड त्या ठिकाणामध्ये, मेटॅलिक ग्रेड त्या ठिकाणामध्ये इन्क्रीज होतानाच आपल्याला पाहायला मिळतो. इवन दो जर आपण समजा त्याच ठिकाणामध्ये या प्रकारातील असणारा 13वा ग्रुप आहे, बोरॉन आहे, ॲल्युमिनियम आहे, गॅलियम आहे किंवा इंडियम आहे किंवा थॅलियम आहे, या प्रकारातील असणारे जे एलिमेंट आपल्याला त्या ठिकाणामध्ये दिसून येतात. बोरॉन मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं जो की मेटल आयडल आहे, पण ॲल्युमिनियम आहे, मग ॲल्युमिनियम हा मेटल दिसून येतो. तर गॅलियम हा देखील आपल्याला त्या ठिकाणामध्ये मेटल पाहायला मिळतो. तर इंडियम हा देखील एक प्रकारातील असणारा मेटॅलिक कॅरेक्टरचा एलिमेंट आपल्याला त्या ठिकाणामध्ये दिसून येतो. सिमिलर वे आता याच ठिकाणामध्ये आपण कार्बन बघूयात. तर कार्बनचा म्हणजे जे काय असणारा 14वा जो ग्रुप आहे तर या 14व्या ग्रुपमध्ये देखील कार्बन हा तसं जर बघितलं तर नॉन मेटॅलिक अशा प्रकारातील असणारा एलिमेंट येतो. तर त्याच ठिकाणामध्ये सिलिकॉन हा जो की त्या ठिकाणामध्ये मेटॅलॉइडल कॅरेक्टरचा दिसून येतो. तर जर्मेनियम जो की एक प्रकारातील असणारा मेटॅलिक अशा प्रकारचं कॅरेक्टर पाहायला मिळतं. तर टीन हा देखील एक प्रकारचा मेटल आहे, तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहित आहे. मीन्स दॅट जसजसं तुम्ही या प्रकारातील असणाऱ्या ग्रुपच्या खाली खाली जाऊ लागता किंवा टॉप कडून बॉटम कडे जाऊ लागता त्यावेळेला आपल्याला ग्रेड दिसून येतो. तो म्हणजे ग्रेड कोणत्या बाबतीमध्ये वाढला रे, तर ग्रेड कोणत्या बाबतीमध्ये इन्क्रीज होतो रे, तर मेटॅलिक कॅरेक्टरच्या बाबतीमध्ये हा ग्रेड आपल्याला इन्क्रीज झालेला पाहायला मिळतो. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस वी आर just say that is the gradation, means that electronic configuration. आता याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देखील कशा प्रकारे जिम्मेदार असू शकतं किंवा रिस्पॉन्सिबल असू शकतं तर तो देखील भाग आपण या ठिकाणी आपल्याला या ठिकाणामध्ये पाहायचा आहे. ज्याच्यामध्ये की ग्रेडेशन फक्त आपण फिजिकल प्रॉपर्टी विचारामध्ये घेतलेल्या होत्या, पण तेच जर आपण केमिकल प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये सुद्धा जर सांगायचं झालं तर त्या ठिकाणामध्ये ग्रुपचा आणि या प्रकारातील असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा कशा प्रकारे त्या ठिकाणामध्ये आपल्याला सहसंबंध दिसून येतो. तर इन केस ऑफ दॅट ऑफ द ग्रुप अँड लॅटर ऑन टू दॅट ऑफ द इलेक्ट्रॉनिक टाइप ऑफ द कॉन्फिगरेशन. तर आता या प्रकारातील असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर हायड्रोजनचा जो एक प्रकारातील असणार हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय पाहायला मिळतं, तर हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला फक्त एकच पाहायला मिळतं. कारण त्याचं त्या ठिकाणामध्ये ॲटॉमिक नंबरच किती आहे रे, तर तो फक्त एकच आहे. तेच जर आपण लिथियमचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं अकॉर्डिंग टू दॅट ऑफ इट्स, तर त्याचा जो काही ॲटॉमिक नंबर जो आहे तर तो आहे तो 3 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 and 1. This is the shell wise electronic configuration only. It is not to that of the depends upon the orbital wise electronic configuration. Now at here
तेच जर आपण सोडियमचा जर विचार जर केला तर त्याचा ऍटॉमिक नंबर आपल्याला किती पाहायला मिळतो तर 11 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 अँड 1 आहे. तेच जर आपण समजा त्या ठिकाणामध्ये कॅल्शियम जर बघितला ज्याचा की सॉरी या ठिकाणामध्ये पोटॅशियम जर बघितला तर त्याचा ऍटॉमिक नंबर येतो तो म्हणजे 19 आणि त्याचं जे एक प्रकारातील असणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 8 आणि एकच आपल्याला पाहायला मिळतं. From all of these electronic configuration, we infers that आपल्याला एक लक्षात येतं. तुम्ही जर समजा प्रत्येक अशा प्रकारातील असणाऱ्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट शेलचा जर विचार जर केला तर त्या ठिकाणामध्ये तुम्हाला काय दिसून येतं ऑल ऑफ दीज कन्सिस्ट ऑफ टू दॅट ऑफ द ओनली वन इलेक्ट्रॉन. प्रत्येकामध्ये त्या ठिकाणामध्ये आपल्याला काय दिसून येतो तर एक इलेक्ट्रॉन आपल्याला त्या ठिकाणामध्ये पाहायला मिळतो इनटू देअर आउटर मोस्ट टाइप ऑफ द शेल्स आर देअर. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस वन into the same group having the elements becomes the same type of the valencies there. तुमच्या हे लक्षात येईल की त्या ठिकाणामध्ये एका ग्रुपमध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत या सगळ्या एलिमेंटची त्या ठिकाणामध्ये व्हॅलन्सी मात्र कशी असते तर ती तेवढीच असते जी पहिल्याची असते तेवढ्याच प्रमाणामध्ये. यावरून ती त्याचबरोबर ती त्या ठिकाणामध्ये आपण आणखीन एक प्रकारातील असणारा ट्रेंड पाहायला मिळतो. तो म्हणजे कोणत्या प्रकारचा आता हायड्रोजनकडे फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे त्यामुळं त्याच्याकडे फर्स्ट अशा प्रकारचीच शेल आपल्याला पाहायला मिळते. तर त्याच ठिकाणामध्ये लिथियम जर आपण बघितला तर या लिथियमकडे त्या ठिकाणामध्ये एकूण एका इलेक्ट्रॉनची म्हणजे 2 इलेक्ट्रॉनची त्या ठिकाणामध्ये भर पडली. त्यामुळं त्या ठिकाणामध्ये त्यानं काय केलं तर त्याच्याकडे 2 अशा प्रकारच्या शेल्स आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याच ठिकाणामध्ये आपल्याला सोडियमकडे मात्र एक प्रकारातील असणारं एकूण 3 शेल्स त्या ठिकाणामध्ये पाहायला मिळतात. आणि त्याच वेळेला पोटॅशियमकडे मात्र या प्रकारातील असणारे एकूण किती शेल्स पाहायला मिळतात. दिस इज द फर्स्ट, दिस इज द सेकंड, दिस इज द थर्ड, दिस इज द फोर्थ म्हणजे K L M and later on to that of the N shell means that is the atomic size also becomes increases. आणि आपल्याला एक माहित आहे ऍटॉमिक साईज वाढली की त्या ठिकाणामध्ये मेटॅलिक कॅरेक्टर मात्र काय होत असतं वाढत असतं. ऍज अ रिझल्ट ऑफ दिस वन वी आर टू बी जस्ट से दॅट फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन when we goes from top to the bottom at that time that is the one shell becomes added into the same atomic model or the same atomic structure. From this it is also nothing but one type of that the gradation is there. हे सुद्धा एक प्रकारचं काय ठरतं तर ग्रेडेशन ठरतं. यावरून ते आपल्याला काय लक्षात येऊ शकतं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मॉडर्न पिरियोडिक टेबल आणि ग्रुपचा जो एक प्रकारातील असणारा ग्रेड असतो तर हे एकमेकावरती कशा प्रकारे डिपेंडंट आहेत हे लक्षात येऊ शकतं.